नमस्कार, मी पत्रकार चेतन महाजन। आज आपण आलेलो आहोत भडगाव शहरात। भडगाव शहरात आज कडकडीत असा बंद पाडण्यात आहे। त्यामागचं नेमकं कारण काय? महाराष्ट्राला हादरून टाकणारी 16 तारखेला भडगाव येथे एक घटना घडली। 2 वंशाचे दिवे हे शाळेच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला। त्याच्या निसर्गार्थ भडगाव शहरात स्वयंस्फूर्तीने सर्व एक कडकडीत बंद पाडण्यात आलेला आहे। तरी आपण जमलेल्या नागरिकांचे नेमके काय म्हणणे आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, काय म्हणाल, दिनांक 16 रोजी घडलेल्या घटनाबाबत तुम्ही काय सांगणार? घडलेली घटना अशी जे निषेधार्थ आहे आणि त्या बाधित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज पूर्ण भरधावकरांनी उत्स्फूर्तपणे भरधाव बंदला समर्थन दिलेले आहे। आमची सर्वांची मागणी येतच असेल तर दोषींवर त्वरित कारवाई करावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे। दादा, काय सांगणार तुम्ही नेमकं की आज भडगाव शहर संपूर्ण कडकडीत बंद दिसत आहे, त्याबाबत तुम्ही काय सांगणार? मुळात काय, घटनाच तेवढी गांभीर्यपूर्वक आहे। जे निष्पाप, जे लहान चिमुकल्यांचा बळी गेलेला आहे, तो याला सर्वस्व जबाबदार कोणी असेल तर ते शालेय प्रशासन आहे, म्हणजे शाळेची जी बॉडी आहे। यांनी जर का हलगर्जीपणा केला नसता तर मुळात त्या चिमुकल्यांचा जीव आज वाचला असता। त्यामुळे सदर घटना ही संपूर्ण भडगाव शहर या घटनेने सुन्न झालेले आहे, त्यामुळे तीव्रता ही बंदच असणार आहे। अजून आपल्यासह व्यापारी बांधव देखील आहेत, आपण व्यापारी बांधवांशीही चर्चा करूया। दादा, काय सांगणार तुम्ही नेमकं या घटनेच्या निषेधार्थ तुम्ही काय सांगणार? 2 शब्द। भडगाव मध्ये जी घटना झालेली आहे ही अत्यंत दुःखदायक आहे। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आज भडगावकरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन बंद ठेवलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत 6 आरोपी अटक झालेले आहेत। गुन्हा तर 17-18 लोकांना गुन्हा दाखल झालेला आहे। तर बाकीचे आरोपी फरार कसे आहेत आणि त्या मागे बाकीचे पोलिसांचं का नियंत्रण नाही, ही चौकशी लवकरात लवकर व्हायला पाहिजे। आणि ज्या दिवशी गुन्हा दाखल करायच्या टायमाला जेव्हा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केलं, गावातल्या लोकांनी आंदोलन केलं, त्यावेळेस की प्रशासकीय स्टाफ किंवा इथले स्थानिक पी आय असतील किंवा प्रशासन असेल, हे त्या लोकांना ते सांगायचे, तुझं नाव काय, तुझा व्हिडिओ बनवतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो आणि मागे ते कुठे झालं त्याप्रमाणे आम्ही तुमच्यावर नकली गुन्हे दाखल करून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, असे त्यांनी एक म्हणजे समाजावर भीती तयार केली। त्यामुळे आंदोलकांना थोडासा भीतीचा ताप बसलेला होता। त्यामुळे असं न करता हे गोष्टी गंभीर घेऊन हे लहान बाल आहेत, त्यांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे आणि या बाकीच्या राहिलेल्या आरोपींना तात्काळ अटक व्हायला पाहिजे, याची समाजातर्फे आम्ही विनंती करतो। धन्यवाद। तसेच आपल्याकडे काही त्यांचे समाज बांधव आहेत, त्यांच्याशी देखील आपण 2 शब्द बोलूयात। दादा, काय सांगणार नेमकं तुम्ही घटनेबाबत तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, आता जे राहिलेले त्यांना त्याला अटक झाली पाहिजे, तसं काही म्हणणं। अटक झाली पाहिजे एवढेच तुमच्या मागण्या आहेत, त्या कोणाच्या विरोधात पण तुमच्या काही तक्रारी आहेत? नाही, कोणाच्या विरोधात। अजून काही नागरिक आहेत, तरी नागरिकांमधून पण विचारूयात। दादा, तुम्ही काय सांगणार, जी घटना 16 तारखेला घडली, 2 निष्पाप जीव गेलेले आहेत, त्याबाबत तुम्ही काय सांगणार नेमकं? आता ते 2 निष्पाप जीव गेलेले त्याच्याविषयी संवेदना अशी मला दिसून येत नाही शाळेकडून। बरोबर, की शालेय जे प्रशासन आहे यांनी त्या गोष्टींना एकदम सिरियसली नाही घेतलेले आणि शाळेचा जो विषय असतो, जे लहान बालकांचा आज जीव गेलेला आहे त्याच्याविषयी जी संवेदना त्यांनी दाखवायला पाहिजे होती ती त्यांनी दाखवलेली नाही। आणि विषय म्हणजे भाजपा हा लढा त्यांना जोपर्यंत न्याय नाही मिळत तोपर्यंत हा सुरूच ठेवणार। धन्यवाद। अशाच व्हिडिओसाठी तुम्ही महाराष्ट्र लाईव्ह न्यूजला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।